आयुष्यात एकटी राहणारी सर्वच माणसे गर्विष्ठ किंवा अहंकारी नसतात बर का. त्यांना काही जीवघेणे अनुभव आलेले असतात आणि त्यांना पुन्हा पुन्हा सहन करण्याची ताकद आणि इच्छा नसते. कोणाच्या चेहऱ्यावरील आनंद ओरबाडून मिळालेले सुख जास्त दिवस टिकत नाही. जे काही इथे कमावले आहे ते इथेच गमवायचे आहे. क्षणभराच्या रागावर जर ताबा ठेवला तर आयुष्यभर प्रेम करणारी माणसं गमवायची वेळ येत नाही. इथे प्रत्येक जण तुमच्याकडे असणाऱ्या धनासाठी जोडला गेलेला असतो असे नाही. काहींना खरोखरच तुमची साथ हवी असते आणि 4 शब्द आधाराचे. सुखात आमंत्रण त्यांनाच द्या जे दुःखात कोणत्याही आमंत्रणाशिवाय धावून येतात. जे तुम्हाला टाळत असतील त्यांना कवटाळण्याचा प्रयत्न कधीच करू नका आणि जे जीव लावत असतील त्यांना सोडून कधीच जाऊ नका. कधीच कोणाच्या टाइमपासाचं साधन बनून राहू नका. नेहमी लक्षात ठेवा, गरजेनुसार कायम तुमचा वापर केला जाईल. जर तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती जेव्हा तुमच्यावर रागावते तेव्हा ते रागवणं टोचलेल्या इंजेक्शनासारखं असतं. थोडा वेळ त्रास, कळ, वेदना सोसाव्या लागतात, सहन करा, पण त्याचा फायदा दीर्घकाळ राहतो. आयुष्यात प्रत्येक गोष्ट जर मनासारखी घडत गेली असती, कोणाच्या जीवनात दुःख राहिले नसते, पण सगळीकडे सुखच राहिले असते, तर त्या सुखाची किंमतही राहिली नसते. शत्रूपेक्षाही जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार तुम्हाला देत असतात. कोणतीही नाती मर्यादेत राहिल्यावर बहरतात, पण नात्यामध्ये जेव्हा मर्यादा तुटते तेव्हा ते नातं जास्त दिवस टिकत नाही. एक चांगली व्यक्ती जेव्हा वाईट लोकांच्या संगतीत राहते तेव्हा तिची पण अवस्था त्या वाईट लोकांप्रमाणेच होते. म्हणून संगत नेहमी चांगली ठेवा. नशिबाची बेरीज चुकायला लागली की आयुष्यात माणसांची वजाबाकी सुरू होते.